तर मित्रांनो, आज आहे आपल्या चॅलेंजचा 4था दिवस. तर सकाळी-सकाळी उठलो बा मी आज. उठल्यानंतर पाहत होतो भाई मोसम किती चांगला दिसून राहिला होता. पाहू शकता गाईज सकाळी-सकाळी. मग काही वेळानंतर शेण टाकलं बा मीनं बाकायदा बढियापैकी. नंतर मग बाटा घेतला बा बाकायदा. मग निघालो बा म्हशी धुवासाठी. नंतर मग बाटा घेऊन गेलो बा आणि म्हैस पाहून घ्या कशी करून राहिली होती खासाठी. मग तिले दिला बा बाटा. मग भिल्लो बा गचागच म्हशी धुवासाठी. नंतर मग आला राज आपल्या घरी दूध घेऊन. मग भडकन दूध मोजून घेतलं बा. मग मी घुमायला गेलो तो डायरेक्ट मोरच दिसले चहा पी इथरले मले. मग खप रनिंग मारली बा. डायरेक्ट 120च्या स्पीडनं मारली बाबा. येईन मग आम्ही पाहून घ्या बे पोट्टे अशी खपकन रनिंग मारतो मी. बरं झालं मी ऑलिम्पिक मध्ये नाही जात, नाही तर 1000-1500 मेडल तर असेच आणले असते मी ना. मग डायरेक्ट ढुंगणातून लेंडसांडेपर्यंत चुटबश्या मारल्या बा मी पाहून घ्या चहा पी इथरले. आणि आपल्याला झाली होती बा सर्दी. मग शेंबुड्यात जा चहा पी इथरले. मग का करू मग घेतलं ना मग बडबड वरत खाली श्वास. मग शेंबूड काही माने नाही बा. मग डायरेक्ट सडकूनच टाकला मी तेले. मग हर्षाले म्हटलं चाल बा म्हटलं आता घरी डायरेक्ट. मग घरी आलो ते ह्या कुत्र्यासोबत का करून राहिला होता तर का जन बा तू मेरे से प्यार करती या का करती का जन बा याचं का सुरू होतं चहा पी इथरले. मग समजत नाही. मग गेले विचारलं मी तर तो आम्हाला बी नाही सांगे बा. मग हे कुत्र पाहून घ्या कसं करून राहिलं होतं चहा पी इथरले याच्यासोबत. अरे हे आता डायरेक्ट बलात्कारच करून राहिला होता याच्यासोबत. जाऊ दे म्हटलं आपण घरी जाऊ आता चुपचाप. आता ब्लॉग इथंच खतम करतो बा. नाही तर मग आमचा पण बलात्कार होईल म्हटलं. जाऊ दे म्हटलं आता सोड जाऊ दे. भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. मग फॉलो करून टाका रपकन. मग उद्या टाकतो मी खपकन दुसरा ब्लॉग.